मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे जीवा गार्डन एरियामध्ये थांबलेला असतो आणि तो एकटक नंदिनीच्या रूमकडे पाहत असतो. आणि इकडे नंदिनी देखील तिच्या रूममध्ये असते. ती तिच्या मोबाईलमध्ये जीवाचा अकाउंट पाहत असते. त्यानंतर ती जीवाला अनब्लॉक करते आणि तेवढ्यातच नंदिनीने जे कपडे वाळत घातलेले असतात त्यातनं तिची ओढणी उडून जीवाच्या अंगावर पडते. त्यानंतर जीवा ती ओढणी स्वतःच्या मिठीत मार घेतो आणि त्यानंतर त्या ओढणीसोबत डान्स करायला लागतो. तो असं फील करत असतो की नंदिनीच त्याच्या सोबत आहे की काय. त्यानंतर इकडे त्याला नोटिफिकेशन पडतं. त्यानंतर तो मोबाईल बघतो तर काय, नंदिनीने त्याला अनब्लॉक केलेलं असतं. आणि त्यानंतर तर त्याला इतकी खुशी होते की तो नंदिनीच्या ओढणीसोबतच डान्स करायला लागतो. आणि हे सर्व नंदिनी मात्र चोरून पाहत असते आणि नंदिनी देखील त्याचा आनंद पाहून फार खुश झालेली असते. आणि इकडे काव्या सगळीकडे धावत असते, शोधत असते तिचा बोका तिला कुठे दिसतोय का, पण तिचा बोका मात्र तिला घरामध्ये कुठेही दिसत नाही. त्यानंतर इकडे ती आत्याबाईंकडे आणि त्या रम्याकडे आलेली असते आणि रम्याच्या आणि आत्याच्या हातामध्ये कात्री पाहून तिला असं वाटत असतं या दोघींनी तिच्या बोक्याला मारलं आहे. त्यानंतर ती त्यांच्या अंगावर धावून जात असते. ती म्हणत असते, खरं खरं सांगा माझा बोका कुठे आहे, तुम्ही त्याच्यासोबत काय केलं आहे, नाहीतर मी तुमच्या दोघींना बिलकुलही सोडणार नाही, मी तुमची कसलीच गय करणार नाही, तुम्ही नीट मुकाट्यानं सांगा माझा बोका कुठे आहे. असं म्हणून ती रडत असते आणि ती आत्या म्हणत असते, अगं तू आमचं ऐकून तरी घे, आम्हाला खरंच माहीत नाही की तुझा बोका कुठे आहे, आम्ही तर ही कात्री खाली नेऊन ठेवत होतो आणि तेवढ्यातच तू पाहिलंस. त्यानंतर ती म्हणत असते, अहो देशमुख बघा ना, ह्यांनी माझ्या बोक्यासोबत काय केलं हो, ह्यांनी तर माझ्या बोक्याला मारलं आहे, असं काव्या त्या पार्थला म्हणत असते आणि पार्थच्या मिठीमध्ये रडत असते. पार्थ देखील तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि पार्थ तिला हक करतो, तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो आणि तिला वेगवेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न देखील पार्थ करत असतो. इकडे गुड्डू वॉचमॅन जीवाकडे जे बुके त्या जीवाच्या फॅननी नंदिनीसाठी पाठवलेले असतात ते घेऊन तो जीवाकडे आलेला असतो आणि जीवा मात्र त्याची रिक्षा स्वच्छ करण्यामध्ये मग्न असतो. तो म्हणत असतो, बघा ना, आता आणखीन तुमच्या फॅननी फ्लावर्स पाठवलेले आहेत आणि सोबत चिठ्ठी देखील पाठवलेली आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, आता तू हे जाऊन तुझ्या नंदिनी भाऊजीला दे, कारण ती आधीच माझ्यावर आज फार खुश आहे. ही चिठ्ठी आणि हे फुलं पाहून तर ती आणखीनच खुश होईल. पण तो गुड्डू वॉचमॅन म्हणत असतो, ह्याच्यावर काय लिहिलं आहे ते मला एकदा वाचून दाखवा ना. तो गुड्डू वॉचमॅन नंदिनीला तिथनंच ती चिठ्ठी आणि फ्लावर्स दाखवत असतो. तेवढ्यातच त्याच्या हातनं ती चिठ्ठी त्या जीवाची बकेट घेऊन तो रिक्षा साफ करत असतो, त्या पाण्यामध्ये पडते आणि त्यानंतर तो जीवा त्या गुड्डूवर प्रचंड चिडतो आणि म्हणतो, तू माझं सततच काम बिघडवण्याचं ठरवलं आहेस का, नेहमीच तो काही ना काही करत असतोस, तू जरा शांत नाही राहू शकत का, असं जीवा त्या वॉचमॅनला म्हणतो. त्यानंतर तो म्हणतो, तुम्ही चिडू नका, ही चिठ्ठी भिजली आहे हे तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, पण नंदिनी भाऊजीला कुठे माहीत आहे. त्यावर जीवा म्हणतो, पण आता ह्याचं काय आहे इथे. तो म्हणतो, तुम्ही कधी परीक्षेमध्ये नकल केली नाही का. तर जीवा म्हणतो, नाही, मला असल्या गोष्टी पटत नाहीत. आणि इकडे काव्या रडत असते आणि तेवढ्यातच आशाताई त्यांचा बोका घेऊन येतात आणि म्हणतात, काव्याताई तुम्ही ह्यालाच तर सापडत होतात ना, खरं तर कपड्यामध्ये तुमच्या ब्लँकेटमध्ये कोणीतरी ह्याला गुंडाळून ठेवलं होतं आणि मी कपडे धुवायला नेमकं ते ब्लँकेट घेऊन गेले, तेवढ्यात मला हा तिथे दिसला आणि मी लगेचच तुमच्याकडे घेऊन आले, असं आशाताई त्या काव्याला सांगत असतात. काव्या तर बोक्याला पाहून प्रचंड खुश होते, फार आनंदी होते आणि पार्थला हक करते. त्यानंतर पार्थ देखील तिला हक करतो आणि त्या मानिनी काकू मात्र त्यांची नजर काढत असतात आणि म्हणत असतात, तुम्हाला कुणाची नजर नाही लागत. त्यानंतर ते दोघं जण पुन्हा एकदा वेगळे होतात. तेवढ्यातच त्या काव्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र पार्थच्या शर्टला अडकतं आणि हे पाहून तर रम्याला मात्र फार राग येत असतो. ती फार चिडली असते, पण तिथेच तिला तिची आई म्हणजेच आत्या रिॲक्ट करण्यापासून थांबवतात आणि तिचा राग तिला आवरायला सांगतात. आणि रम्या तिचं मंगळसूत्र त्या शर्टला जे अडकलं होतं ते काढून घेते. त्यावर
ते पाहून काव्याला मात्र फार राग येतो. ती म्हणत असते, पुन्हा एकदा तुला आता शेवटचं सांगत आहे, पुन्हा जर तू माझ्या वस्तूंना हात लावलास तर याद राख आणि मुळात जे आपलं नाहीच आहे त्या गोष्टींना कशाला हात घालायचा, असं ती काव्या त्या रम्याला म्हणत असते. आणि तिथे पार्थ म्हणतो, आता तुझा बोका तुला मिळाला आहे ना काव्या, मग तूही शांत राहा आणि रम्या तू देखील पुन्हा असं काही करू नकोस. आणि पार्थ त्या दोघींनाही शांत करतो. आणि इकडे नंदिनी तिच्या आनंद निवासला जात असते आणि तिची आई तेवढ्यातच तिला थांबवते आणि विचारत असते, काय ग नंदिनी, हे जीवाच्या फॅन्सनी जे बुके पाठवले होते हे गुलाब आता सुकले आहेत तर काय करायचं, फेकून देऊयात का? त्यावर नंदिनी म्हणत असते, कसं आहे ना आई, उगाचच सगळ्याच गोष्टी कशाला टाकून द्यायच्या आणि सुकलेले गुलाब पुस्तकामध्ये ठेवता येतातच की. त्यावर तिची आई तिला म्हणत असते, खरं तर हे ऐकून मला छान वाटलं, कारण कसं आहे ना, आजकाल प्रेमावर विश्वास ठेवणारी, पुस्तकांमध्ये फुलं जपून ठेवणारी माणसं मात्र दुर्मिळ होत चाललेली आहे. इकडे ती काव्या आशाताईंना थँक्यू म्हणत असते. ती म्हणत असते, खरंच आशाताई थँक्यू, तुमच्यामुळे मला आज माझा बोका मिळाला. त्यावर वसुआत्या मात्र म्हणत असतात, काय ग तू कसली हिला थँक्यू म्हणतेस, खरं तर हिच्यामुळेच आज जो काही तमाशा झाला आहे. खरं तर हिने हे आधीच सांगितलं असतं तर एवढा सगळा राडा झालाच नसता. आणि हिला काय थँक्यू म्हणतेस, आणि काय ग आशा, तुझ्या हातामध्ये जी उशी आहे ती तर माझीच आहे ना, तुला किती वेळा सांगितलं माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नको, थांब तुला असं कळणार नाही, असं म्हणून त्या तिच्या अंगावर धावून जातात आणि आशाला हात वर करून मारत असतात. तेवढ्यातच काव्या त्यांचा हात पकडते आणि वसुआत्यांचा हात ती झिडकारून खाली टाकते. त्यांना म्हणत असते, आता हात उगारलात पण नंतर जर तुम्ही आशाताईंवर हात जर उगारलात तर खबरदार, गाठ मात्र काव्या देशमुखची आहे, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा, असं ती काव्या आशाताईंना सांगत असते. आणि आशाताईंना म्हणते, खरं तर आशाताई, खरंच तुमच्यामुळे आज मला माझा बोका पुन्हा मिळालेला आहे. तुम्हाला काय हवं आहे तुम्ही मला सांगा, तुम्हाला हवं ते मी देईल. त्यावर ती म्हणते, नाही काव्याताई, खरं तर मला काहीच नकोय, तुम्ही आणि पार्थदादा पुन्हा एकदा एकत्र या आणि कायम एकत्र राहा, एवढ्यातच मला आनंद आहे, असं ती काव्याला म्हणत असते. आणि इकडे रम्या म्हणत असते, बास आता काव्या, खरं तर इतर वेळी तू आम्हाला सांगत असतेस पण आता मात्र मी तुला सांगत आहे, जर आम्ही काहीही केलेलं नसताना जर तू पुन्हा आमच्यावर धावून आलीस तर मात्र लक्षात ठेव. तेवढ्यातच पार्थ तिला म्हणतो, बास रम्या, आणि काय म्हणतेस तू, काहीही केलेलं नसताना? तुला माहीतच आहे तू नेमकं काय करणार होतीस. जर मी तिथे आलो नसतो तर ह्या बोक्याचं तू काय केलं असतंस हे तुला देखील चांगलंच माहीत आहे. आणि तरी देखील तू असं कसं म्हणू शकतेस की काहीही केलेलं नसताना? आणि इकडे त्यानंतर त्या दोघीही तिथनं निघून जातात. आणि इकडे जीवा त्या गुड्डूच्या सांगण्यावरनं ती चीट जी भिजली असते आणि त्यावर जो मेसेज असतो त्याची नक्कल करून तो लिहित असतो. आणि त्यावर गुड्डू त्याला म्हणत असतो, कसं आहे ना जीवा भैया, ज्या खोट्यामुळे आपलं घर बसतं ते खोटं खोटं नसतं. तो म्हणत असतो, खरं तर गुड्डू आता हे नंदिनीला कळता कामा नये. त्यावर तो गुड्डू म्हणत असतो, अहो नाही कळणार जीवा भैया, ते तुम्ही तुमच्या फ्रेंडच्याकडनं आलं आहे असं लिहा, म्हणजे नंदिनी भाऊजीला नाही कळणार. तो म्हणत असतो, हा आता झालं लिहून. त्यावर तो म्हणतो, आता वाचून दाखव. तेवढ्यातच जीवा ती सर्व चीट वाचून दाखवत असतो आणि नंदिनी मागे येते हे पाहून तो गुड्डू तिथनं गुपचूप निघून जातो. आणि जीवाला मात्र माहीत नसतं त्याच्या मागे नंदिनी थांबली आहे, ती उभी आहे. तो चिठ्ठी वाचत असतो आणि नंदिनीचा गैरसमज होतो. तिला वाटत असतं की एवढे दिवस घरी जे बुकेज आणि ज्या चिठ्ठ्या येत आहेत हे सर्व त्याचे फॅन पाठवत नसून तो जीवाच पाठवत आहे की काय. जीवा तिला समजावत असतो. तो म्हणत असतो, खरं तर नंदिनी, तू जे काही पाहिलं आहेस ते तसं नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज नक्कीच झालेला आहे. त्यावर ती म्हणते,
तसं नाही आहे तर मग कसं आहे? मी आत्ता स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं तुम्हाला चिठ्ठी लिहिताना. बास जीवा, आणखी तुम्ही किती खोटं बोलणार आहात. ज्या दिवशी मला असं वाटतं की आता बास, मी काहीतरी मागचं विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते, नेमकं त्याच वेळेस तुम्ही असं काहीतरी करता की पुन्हा आणखी त्या खोट्याच्या आधारावर मला आपलं नातं पुढे घेऊन जायचं नाही आहे. आणि खरं तर माझे बाबा जे म्हणत आहेत तेच सगळं खरं आहे. तुम्हाला फक्त आपल्या नात्याचा वापर करून फुटकळ प्रसिद्धीच मिळवायची आहे, असं ती नंदिनी त्या जीवाला म्हणत असते. आणि त्यानंतर जीवाचं काहीही न ऐकून घेता नंदिनी तिथनं निघून जाते. आणि इकडे जीवा मात्र स्वतःशीच बोलत असतो. तो म्हणत असतो, नंदिनी खरंच तू असा विचार का करत आहेस मला कळत नाही आहे. तू निदान एकदा तरी माझी बाजू समजून घे. मला काय म्हणायचं आहे ते तू नीट आहे. म्हणत असतो, मी माझं हे प्रेम तुला खरंच दिसत नाहीये का? मी एवढे दिवस माझा बेड सोडून रिक्षामध्ये झोपत आहे. खरं तर मी कधीच घरी खाली झोपलेलो नाहीये, हे तुला देखील माहीत आहे. मला माझा बेड किती आवडतो. तो सोडून मी इथे गार्डनमध्ये एवढे दिवस झालं राहत आहे. भेटेल ते जेवण करत आहे आणि तुझ्या इथे थंडी देखील मी सहन करत आहे. हे सगळं तुला फुटकळ प्रसिद्धी वाटतं का नंदिनी? असं तो स्वतःशीच बोलत असतो. आणि त्यानंतर इकडे नंदिनी आनंदीवासमध्ये गेल्यानंतर देखील तिथल्या सर्व लेडीज जीवाचीच तारीफ करत आहेत. हे पाहून नंदिनीच्या मनामध्ये आणखीनच राग येत असतो. आणि इकडे रम्या मात्र पार्थसोबत जेवायला जाण्यासाठी तयार झालेली असते, कारण त्याला अवॉर्ड भेटलं असतं. त्यावर ती काव्य तिला अडवते आणि म्हणते, जर त्यांना डिनरला जायचं असेल तर ते आईसोबत जातील, तुझ्यासोबत काय येतील रम्या? तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.